दरवर्षी वाट बघतो कधी बाप्पा येतील, कधी सगळं घर भरलेलं दिसेल, कधी लोक येतील, कधी पाहुणे येतील आणि दिवस असेच निघून जातात. कळत पण नाही गणपतीचे दिवस कधी संपले आणि जेव्हा बाप्पा तो अनायसे माझं काहीतरी काम असतं, मी नसते विसर्जनाला आमच्या घरच्या गणपतीला. माझे एक्झाम्स वगैरे असतात, सो मी मुंबईला असते. पण एक वाटतं की मला ते विसर्जन नाही बघायचंय. मला वेगळंच वाटतं की घरातलं कोणतरी चाललंय, नाही बघायचं. लहानपणापासून मी अगदी इथे होते तेव्हा तर आम्ही बघायचो. मग मला असं वाटायचं की नको विसर्जन हा दिवस नको येऊ देत. हो, 1-2 दिवस तर आम्ही देवखोलीकडे बघतच नाही, कारण घरातला पाहुणा गेल्यासारखं वाटतं ना. विसर्जन होतं गणपतीचं, त्यानंतर जेव्हा तो पाट घेऊन रिकामा पाट जेव्हा घरी येतो तेव्हा खरंच खूप वाईट वाटतं. म्हणजे घरातलं कोणतरी एक व्यक्ती आता नाहीये अशी ती एक भावना असते आणि प्रत्येक वेळेला असं वाटायचं. आणि आम्ही तर लहानपणापासून गावीच होतो आणि सगळे गणपतीच्या निमित्ताने घरी यायचे, त्याच्यामुळे खूप छान वाटायचं की आता सगळे आलेत आणि गणपतीचं विसर्जन झालं म्हटल्यानंतर आता हे पण सगळे जाणार, त्याच्यामुळे अचानक घर खाली व्हायचं.